अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचं पालन करा असं वाहतूक विभागाकडून कानी कपाळी ओरडून वारंवार सांगितलं जातं। मात्र तरी सुद्धा वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी अनेक जण शॉर्टकट मारतातच। पण त्यामुळे गुजरात सारख्या ठिकाणी ही जी घडलेली दृश्य आपण बघतोय ती फार भयानक आहेत। जीवावर बेतणारा हा सगळा प्रसंग आहे। एक चालक कार घेऊन रॉंग साइडने आलाय आणि त्यानं चौकात वळण घेताना खरं तर चारी बाजूनी रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घ्यायला हवा होता। मात्र त्यानं बेजबाबदारपणे घेतलेलं हे वळण आहे समोरच्याच्या मात्र जीवावर बेतलंय। समोरून एक दुचाकीस्वार येत होता, त्याला मात्र मरणाच्या दारात उभं करणारा हा टर्न ठरलेला आहे। गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कमी वर्दळीच्या रस्त्यांवरून रात्री अपरात्री जाताना काळजी घ्यावीच लागते। मात्र आता दिवसा सुद्धा तितकंच सतर्क राहण्याची गरज असल्याचं पंजाबच्या अमृतसर मधल्या घटनेमुळे दिसतंय। एक दाम्पत्य बटाला रोड परिसरात काही कामानिमित्त आलं होतं आणि यावेळी त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या दोन धूम स्टाईल चोरट्यांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं। पती मागोमाग चाललेल्या महिलेचं लक्ष नसल्याचं बघून त्यांच्यापैकी एकानं पळत जाऊन महिलेच्या गळ्यातली चेन हिसकावली आणि साथीदाराच्या सहाय्यानं बाईकवरून तो पसार झाला। आरडाओरडा करत नागरिकांचं लक्ष वेधण्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न या दाम्पत्यानं केला, मात्र चोरटे सुसाट बाईकवरून पसार झाले। मांजरीला वाघाची मावशी म्हणतात हे तर तुम्हाला माहितीच आहे। या वाघाच्या मावशीची शिकार करण्याची हिम्मत कोण करू शकतं का? उत्तर प्रदेशच्या हरिद्वार मधली ही दृश्य बघा। या बिबट्यानं जरा मोठीच मेजवानी करायचं ठरवलं आणि एका गोशाळेवर हल्ला केला। पण त्यानं गोशाळेत जाऊन गायींची शिकार केली नाही, तर त्यानं वाघासोबत पंगा घ्यायचं ठरवलं। आता ते कसं, तर त्यानं मांजरीची शिकार केली आणि मेजवानीचा आनंद घ्यायला निघून गेला। त्यामुळे आता वाघाच्या तावडीतून हा बिबट्या वाचेल की नाही हे काही माहीत नाही। बिबट्याच्या हल्ल्यानं मात्र परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। मंडळी, पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसात बिबट्या आढळल्याच्या घटना घडत आहेत। आता आंबेगाव तालुक्यातल्या विठ्ठलवाडी हद्दीतली ही दृश्य बघा। या ठिकाणी सुद्धा बिबट्या आढळलाय। एका घराभोवती बिबट्या घिरट्या घालत असल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। या भागातील बिबट्याचा मुक्त आणि बिनधास्त वावर नागरिकांसाठी मात्र चिंतेचा विषय बनलाय। त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। कल्याण परिसरातल्या गुन्हेगारींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते। आशेले गावामध्ये 4 ते 5 जणांच्या नशेखोर टोळक्यानं दहशत माजवण्यासाठी सर्वसामान्यांवर सशस्त्र हल्ला केला। या हल्ल्यामध्ये मायलेकासह 6 जण गंभीर जखमी झालेले आहेत। दरम्यान सगळ्या जखमींवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। नशेडी दहशतखोर टोळक्यांच्या वावरामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। मात्र पोलीस विभागाच्या दुर्लक्षतेमुळे हे सगळे प्रकार घडत असल्याचं बोललं जातंय। स्थानिकांनी याबाबत संताप व्यक्त केलाय। कठोर कारवाई याबाबत व्हायला हवी अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे।